मम्मा काय बोलतोस? थांब, आम्हाला काय बोलतो? आपले ठरले ना आपल्याला सगळ्यांना सरप्राईज द्यायचंय. काय ग अपर्णा, आज वेगळा बेत कशासाठी? ताई आज सहजच केली. अमोलला आणि अर्जुनला खूप आवडते ना पाणीपुरी, म्हणून. आणि रोजच्या पेक्षा काहीतरी वेगळं. नाही म्हणजे मला पण आवडते पाणीपुरी, पण आता तू तुझ्या हिशोबात मला धरलेस की नाही काय माहित. काकी अगं आपणच संपवायचंय हे. अमोल बाळा, तू चिडला नाहीस माझ्यावर? का बरं काकी? आणि मा म्हणजे ना आपल्या माणसावर चिडायचं नसतो. आई शपथ. हो भांजे, मामाला सोडून पाणीपुरी होय? अरे तुझ्यासाठी सरप्राईज आहे. दिदे, आज मी निब्बार खाणार आहे बरं का. अगं लय दिवस झालं तुझ्या हातची पाणीपुरी खाल्ली नव्हती मी. हो मा, आणि मी पण. हो, सगळ्यांनी पोटभर खायची आहे पाणीपुरी. वा 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 आप्या, काय ग आज पाणीपुरीचं बेत आहे काय? हो बापू. अरे वा, आणि अमोलच्या आवडीचं दिसते. आज अमोलच्या आणि त्याच्या मोठ्या आईच्या आवडीचा बेत आहे. गेला की मग. दिप्या, चला सुरुवात करा. हो वंसा, अहो तुम्ही पाणीपुरी केली आहे, पण ह्यांनी मला सध्या बोलवलं सुद्धा नाही. अगं मोना, विसरलो मी, पण अजून लय आहे की आपल्याकडे. राहू द्या, बोलवायचं असतं ना तर कधीच बोलवलं असतं. मोना, अगं आता खाऊया की आपण सगळेच, आणि अजून कोणीच खाल्ली नाहीये. बापू, बाबा, आधी तुम्ही दोघ जण टेस्ट करा आणि मला सांगा कशी झाली. या, बापू. वा, अगं आप्पे, मी तुला आधी पण सांगितले, तू म्हणजे ना साक्षात अन्नपूर्णा आहेस बघ. आप्या, खरंच भारी झाली पाणीपुरी. बापू, आता बाबा आलो ना, आपण त्याला पण देऊ आणि आपण सगळे एकत्र सेल्फी काढू. आर्याला मीच फोन करून बोलवलं होतं. बाबा, हो तुम्ही मला. नाही, तसं नाही, मला फक्त बघायचं होतं की तुला अर्जा अजून पण आवडतो का? का खरंच तुम्ही फक्त अमोलमुळे एकत्र राहताय? बाबा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, मला अर्जुन बरोबरच राहायचंय. अगं बोलणं एक आणि करणं एक असतं आप्पे. पर आपल्या बोलण्यावर ठाम असणारी आप्पी मला आज पुन्हा मिळाली. बाबा, माझ्या आयुष्यात पहिला अर्जुन आहे आणि शेवटचाही अर्जुनच असेल. आणि हे फक्त तुम्हाला नाही, त्यालाही चांगलं माहिती. हो आप्पे, अगं ते आज कळालं मला. आज मी तुझ्या प्रेमाची परीक्षा नव्हती बघायला पाहिजे. अगं तुझा अर्जुनवर आज पण तितकंच प्रेम आहे. अहो बाबा, पण आज हे असं. तुझ्या डोळ्यात दिसतं ते आप्पे. आणि हो, आता मला कसलीच फिकर नाही. आता मी तुझ्या आणि अर्जुनच्या बरोबर आहे. बाबा खरंच? हो आप्पे, अर्जुनची अवस्था बघून मी त्याला लग्नाच्या निर्णयासाठी भरीस पाडलं. पण मला आता माझी चूक कळाली आहे. आप्पे, तू आणि अर्जुन एकत्र येण्यासाठी आता पाहिजे ते करून बघ. मी परोपकार, प्रेमाचं ज्ञान आणि भान दोन्ही आहे बघ तुझ्याकडं. तू चुकीचं करू शकत नाहीस. अगं असंच प्रेम करत राहा. अर्जा एक ना एक दिवस नक्कीच अमोलच्या तुझ्या सोबत येईल बघ. आणि आर्या महोत्सव आणि बाबाचं लग्न व्हावं असंच वाटतं ना. नाही रे बाळा, आधी वाटत होतं तसं, तर आता मला कळून चुकले. अरे झालेला त्रास जर का कुरवाळत बसलो ना, तर पुढे वाढून ठेवलेलं सुख भोगताच येत नाही. म्हणजे आजोबा, म्हणजे
तुझी माच तुझ्या बाबासाठी बेस्ट आहे. आणि मला ना आता आपल्या सगळ्यांना एकत्र बघायचं आहे. खरंच आजोबा? हो, मी ना आता तुझ्या त्या मिशन मध्ये आहे बरं का. कुठल्या? मिस्टर ग्रीन आजोबा. त्यात. थँक्यू आजोबा. अरे तुलाच थँक्यू रे बाळा, कारण तुझ्या दुनिया न बघितलेल्या डोळ्याला सुद्धा आईबापाचं प्रेम कळलं. पण मी अरे मनात मागच्या गोष्टी साठवून जे दिसतंय ना ते बी न बघितल्यागत केलं. आजोबा पण मला तुम्हाला मला जे वाटतं ते बाबाला का नाही कळत? कळल रे पोरा, कधी पण? आपण त्याला जाणवून देऊया ना. हे बघ ऐक, त्यासाठी ना माझ्याकडे एक प्लॅन आहे. काय हो आजोबा? क्या बात है आजोबा? आंबा ऐका माझा. हळूहळू, आता कुणाला कळायला नाही पाहिजे, हे आपलं सिक्रेट आहे. हेच आजोबा, पण हे सगळं कधी करायचं आपण? त्याच विचारात आहे रे मी. कधी करायचं? उशीर कशाला पण? आजच करूया की आपण. आजच करायचं म्हणतो. चालेल, चल मग लागूया कामाला.